नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन कोऱ्या एपिसोडमध्ये। मी गीतेश, तुमचा व्हिडिओ फ्रीक्स। आणि जर तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करत असाल तर तुम्हाला माहितच असेल, आम्ही सध्या आलो आहोत वाराणसीत। वाराणसी भारताची आध्यात्मिक राजधानी, 11व्या शतकात वसलेलं हे शहर हजारो वर्षांपासून गंगा स्नान, पूजा आणि अंत्यसंस्कारासाठी प्रसिद्ध आहे। यहाँ पर 24 घंटे 365 दिन डेड बॉडी जलता रहता है। यहाँ की आग कभी बुझती नहीं, हमेशा 24 घंटे जलती रहती है। काशी विश्वनाथ मंदिर म्हणजेच गोल्डन टेम्पल हे इथलं सर्वात प्रसिद्ध मंदिर। आता इतकं पवित्र आणि जुनं शहर म्हटल्यावर इथलं स्ट्रीट फूड देखील तितकंच खास असणार नाही का। आमच्या फूड टूरची सुरुवात झाली ती लक्ष्मी चायवाला गोविंदपुरा चौकाजवळ। कोळशावर तयार होणारा चहा, अमूल बटर टोस्ट आणि खास मलाई टोस्ट असा सोल सुदिंग अनुभव फारच क्वचित मिळतो। इथे खाल्लेले दोन्ही पदार्थ अगदी आपल्या समोरच बनवले जातात। कोळशावर लोखंडी जाळीत ब्रेड हलके हलके सोनेरी भाजले जातात आणि मग त्यावर लावला जातो तो तुमच्या आवडीनुसार अमूल बटर किंवा मक्खन। टोस्ट संपतो तितक्यातच चहावाला मातीचे कुल्हड तुमच्या हातात देऊन त्यात चहा सर्व करतो। मलाई टोस्ट 60 रुपये, अमूल टोस्ट 40 रुपये आणि चहा 15 रुपये। तोंडात जाताच वाह असं आल्याशिवाय राहणारच नाही। थोडं पुढे गेल्यावर लागतो नीलू कचोरी भांडार, कचोडी गली। तुम्ही गर्दी आणि खमंग सुवासाचा मागोवा घेत गेलात की पोहोचलास या जागेवर। आम्ही पोहोचलो तेव्हा अजून कचोरीचा पहिला गाणा निघायचा होता, त्यामुळे लोकांची भयंकर अशी गर्दी झालेलीच होती। 30 रुपये देत कशी बशी आम्ही आमची प्लेट हातात घेतली। पानाच्या द्रोणात गरमागरम कचोरी लाकडाच्या टोपलीतून घेत त्यावर तिखट गोड चटणी आणि मुळ्याचा किस घालत भैयाजी खवय्यांकडे प्लेट सरकवत होता। इथे मिळतो तो फक्त एकच आयटम, गरमागरम कचोरी सब्जी, आणि त्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळते। आता आलो आपण चाट प्रेमींचं ठिकाण श्रीराम भंडार मिंट हाऊस। रात्रीच्या अंधारात चमकणारा इथला बोर्ड आणि खवय्यांची लागलेली रीग तुम्हाला आपोआपच इथे खेचून घेईल। खाणारे आणि बनवणारे दोन्ही दुकानाबाहेर, पण टोकन मात्र तुम्हाला आत जाऊनच घ्यावं लागतं। बाजूला आलू टिक्की एका तव्यावर तळायचा कार्यक्रम कंटिन्यू चालूच होता। सफाईने एका मागोमाग एक प्लेट तयार करणाऱ्या भैयाजीकडे एक टोकन देऊन आम्ही पण आमचा आलू टिक्की चाट बनताना बघत बसलो। चाटचा पहिला घास तोंडात जाताच आपोआपच आम्हाला या गर्दीमागचं कारण समजून गेलं। आलू टिक्की चाट आणि पापडी चाट आम्ही इथे घेतलं आणि दोघांचीही चव अप्रतिम होती। इथल्या पाणीपुरीची चव ठीकठाकच होती, तुम्ही एकदा ट्राय करू शकता। इतकं सगळं तिखट आणि चटपटीत खाल्ल्यानंतर गोडाचा मोह तो होतोच, म्हणून आम्ही गेलो पहलवान लस्सीला। पंडित मदन मोहन मालविया रोड, रविदास गेट जवळ। इथे 3 स्टॉल आहेत। इथला ओरिजिनल कोणता ते तुम्हीच आम्हाला कमेंट करून कळवा। भल्या मोठ्या दह्याच्या पराती, रबडी समोरच मांडलेल्या होत्या। दही एका भांड्यातून काढून घुसळायचं काम करत भैयाजी लस्सीची ऑर्डर पण घेत होता। मातीच्या भांड्यात दिली जाणारी लस्सी 3 लेअर मध्ये म्हणजेच लस्सी, रबडी, मलाई घालून तयार होत होती। त्यावर पिस्ता, बदाम, गुलाबजाम पेरून तो अमृताचा प्याला हातात देत होता। लस्सीचा पहिला गोट मला त्या गरमीतून एका क्षणासाठी कुठेतरी दूर थंड प्रदेशातच घेऊन गेला। 60 रुपयाची ही लस्सी क्वांटिटी प्रमाणे थोड़ी कमीच वाटली, पण चव झकास। ये लस्सी हमारी देख लीजिए। खासियत में सर ये आपका सबसे बड़ी बात नेचुरल चीज़ है। यहाँ बिना स्टोर किया हुआ सामान दिया जाता है। शुद्ध दूध का दही है, रबड़ी है, नो फ्लेवर नो केमिकल, प्योर कर्ड की लस्सी यहाँ तैयार की जाती है। एक बार लस्सी का दर्शन कर लीजिए आप लोग। लस्सी इस तरह से हमारे यहाँ होती है। 3 लेयर की लस्सी है, रबड़ी है, मलाई है, पिस्ता है, बादाम है, गुलाब जामुन। या पुढचा स्पॉट आमच्या ऑटो ड्रायव्हर सारथी भाऊंनी सुचवला आणि ते खरंच मास्टर स्ट्रोक ठरलं। शिवशंकर कचोरीवाले मिंट हाऊस जवळ। साधी पुरी भाजी पण टेस्ट एकदम चवदार। सुबे बनारस असा काहीतरी कॉन्सेप्ट आहे, म्हणजे आपल्या पुण्यात जशी सकाळ मिसळ शिवा अपूर्ण, तसंच इथे बनारसमध्ये या पुरी सब्जी शिवाय नाश्ता अपूर्ण। एका मागून एक पुऱ्या लाटून मोठ्या अशा कढईत तळल्या जात होत्या। दुसरीकडे 4 पुऱ्या एका द्रोणात टाकून दुसऱ्या द्रोणाने त्या दाबून त्यात बटाटा मटारची रस्सा भाजी भरून सर्व केली जात होती। इतकं सगळं खाल्ल्यानंतर पोटाचा पिटारा ऑलरेडी झालेलाच होता, पण गरमागरम ही पुरी सब्जीची चव घेण्यापासून मी स्वतःला कंट्रोल करू शकलो नाही। आणि त्याच्यानंतर आम्ही खाल्ला रबडी गुलाबजामुन। सकाळसाठी थोडं जडच पण वर्थ इट। आणि शेवटी खैके पान बनारसवाला, कृष्णा पान भंडार मिंट रोड। आमच्यासाठी या पानाची चव ठीकच होती, कारण आम्ही रोज पान खाणार नाही, पण अनुभव भन्नाट। तर मंडळी, असा झाला आमचा वाराणसी स्ट्रीट फूड टूर। तुम्हाला कोणतं ठिकाण सगळ्यात जास्त आवडलं किंवा आम्ही कोणतं ठिकाण मिस केलं ते कमेंट करून नक्की कळवा। आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूच पुढच्या भन्नाट फूड टूर मध्ये। तोपर्यंत टेक केअर, बाय बाय। तुमचा गीतेश, व्हिडिओ फ्रीक्स।